बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आजचा जो विषय आहे म्हणजे ग्रंथ प्रबोधन पर्वातील नियोजित अभ्यासक्रमाचे 2 भाग 1 वर्षात पूर्ण केल्यानंतर आज आपण 3ऱ्या भागाला प्रारंभ करीत आहोत। 3ऱ्या भागातील पहिला विषय हा ग्रंथात जो परिचय दिलेला आहे त्यावर आधारित आहे। विषयाचे शीर्षक आहे बुद्ध जीवन निकायावर आधारित सादर करणे कठीण, द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथात अंधश्रद्धात्मक व अतार्किक गोष्टी का। हा जो विषय आहे हा विषय सादर करण्यासाठी जे संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत तेही सर्वप्रथम आपणासमोर सांगू इच्छितो। या विषयाची मांडणी करण्यासाठी ज्या ग्रंथाचा संदर्भ अथवा आधार घेतलेला आहे ते ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर इंग्रजी आवृत्ती द बुद्धा अँड हिज धम्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य याचा अनुवाद मराठी मुरली बनसोडे शालाका प्रकाशन मुंबई आवृत्ती 6 डिसेंबर 1995 चे आहे। 3रा संदर्भ ग्रंथ आहे प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा, राईट थिंकर्स प्रकाशन नागपूर यांचा आहे। 4था संदर्भ ग्रंथ आहे माश मोरे भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास, पृष्ठ 136 ते 161 वरचं आहे। त्यानंतर 5वा जो संदर्भ आहे तो E.H. जोहन्सन इंग्रजी ग्रंथ आहे अश्वघोषाच बुद्धचरिता और ॲक्ट्स ऑफ द बुद्धा, मोतीलाल बनारसीदास पब्लिशिंग हाऊस दिल्ली, 7वी प्रिंटिंग आहे, 2021 ची आवृत्ती, इंग्रजी आणि हिंदी असा एकत्रितपणे हा ग्रंथ आहे। 6वा संदर्भ ग्रंथ आहे त्याचे अनुवादक सूर्यनारायण चौधरी आहेत आणि ग्रंथाचं नाव आहे अश्वघोषकृत बुद्धचरित, मोतीलाल बनारसीदास पब्लिशिंग हाऊस दिल्ली, 2021 ही 5वी आवृत्ती आहे। या आवृत्तीमध्ये संस्कृत आणि हिंदी असं बुद्धचरित्र आहे। 7वा जो संदर्भ ग्रंथ आहे आपला तो कृष्णराव अर्जुन केळुस्कर म्हणजे दादा केळुस्कर यांचं गौतम बुद्धाचं जे चरित्र आहे, अभिनंदन प्रकाशन अकोला, 2010चं हे प्रकाशन आहे। त्यानंतर 8वा जो संदर्भ आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह खोये हुए बुद्ध की खोज, कौटिल्य प्रकाशन दिल्ली यांचं 4थं संस्करण आहे 2021चं। त्यानंतर 9वा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांचाच ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे इतिहास का मुआयना, सम्मेश प्रकाशन दिल्ली, याचं 2य संस्करण 2020चं आहे। आजचा जो विषय आहे या विषयाची मांडणी मी किती मुद्द्यात करणार आहे ते मुद्देही तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे मांडणी आपण सुरुवातीला सांगितली की या मुद्द्यामध्ये आपण मांडणी करणार आहोत, त्यामुळे ऐकणाऱ्यांना सुद्धा लक्षात येतं की एवढे मुद्दे आपल्याला ऐकायचे आहेत। त्यातला पहिला मुद्दा की संपूर्ण विषयाचं शीर्षक, त्याचे संदर्भ ग्रंथ आपण सांगितलेलेच आहे, त्याची मांडणी आपण सांगितली, पण विषयाचं स्पष्टीकरण हा मुद्दा आहे आणि त्याचे उद्देश व फायदे हा एक भाग झाला। त्यानंतर 2ऱ्या भागामध्ये आपण द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातील जो परिचय आहे म्हणजे इंट्रोडक्शन जे या ग्रंथाचं आहे त्या इंट्रोडक्शन म्हणजे मराठीमध्ये परिचय याच्यामधला बुद्ध जीवन व शिकवण हा जो भाग पहिल्या पॅरेग्राफमध्ये आहे तो मुद्दा आपण इथे मांडणार आहोत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच धर्मग्रंथ कुठल्याही धर्माला असावा आणि त्या धर्मग्रंथामध्ये संस्थापकांचं जीवनचरित्र असलं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे, ती आपण मांडणार आहे। त्यानंतर जो 5वा मुद्दा असेल त्यामध्ये जे अश्वघोषाने
जे संस्कृत महाकाव्य बुद्धाचं चरित्र लिहिलेलं आहे ते काय आहे आणि त्यावरील प्रतिक्रिया काय आहेत हे आपण स्पष्ट करणार आहोत. 6वा जो मुद्दा आहे त्यामध्ये अश्वघोष बुद्ध चरित्राचा नेमका आधार काय, म्हणजे नेमका आधार कशाच्या आधारे हा ग्रंथ अश्वघोषांनी बुद्धचरित्राचा लिहिलेला आहे, तर तो त्रिपिटकातील दिगणकाय महापदान सुत्ताच्या आधारावरती कसा लिहिलेला आहे याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे त्यामध्ये 7 बुद्धांची पुरातात्विक माहिती आपण सादर करणार आहोत. 8वा जो मुद्दा आहे बुद्धांच्या कुटुंबाची पुरातात्विक माहिती जी आहे तीही आपण सादर करणार आहोत. आणि मग या सर्व मुद्द्यांचा सारांश आणि अनुमान अशा पद्धतीने आपण आजच्या विषयाची मांडणी करणार आहोत. तर हे शीर्षक जे आहे या शीर्षकाचं जे स्पष्टीकरण आहे ते सर्वप्रथम तुमच्या समोर मी सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात परिचयामध्ये म्हणजे जे इंट्रोडक्शन आहे त्यामध्ये पहिलाच मुद्दा दिलेला आहे की निकायावर म्हणजेच त्रिपिटकीय ग्रंथावर अवलंबून बुद्ध जीवनचरित्र सादर करणं कठीण आहे. तसेच ग्रंथाच्या पहिल्याच खंडातील म्हणजे द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या पहिल्याच खंडातील बुद्ध चरित्रात काही गोष्टी अंधश्रद्धात्मक किंवा अतार्किक आहेत याबाबत अनुयायी वर्गामध्ये नाराजी आहे. त्यांना प्रश्न पडला आहे की बाबासाहेबांनी पहिल्या खंडात बुद्ध चरित्रात अशा गोष्टी का बरं लिहिल्या असाव्यात. आमच्याकडे खूप लोकांनी याबाबत विचार व्यक्त करून त्यावर सातत्याने स्पष्टीकरण करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून समाजात याबाबत एखाद्या अभ्यासकाने यावर स्पष्टीकरण केलं आहे व ते लोकांना मान्य झालेले आहे असे आजपर्यंत गेल्या 66 वर्षात आढळत नाही. हा विषय चर्चा करीत असताना इथे एक महत्त्वाची गोष्ट मात्र अधोरेखित केली पाहिजे, तीही की बुद्ध चरित्राबाबत लोकांचा कसलाही प्रश्न नाही किंवा शंका नाही. चरित्र मान्य आहे, परंतु चरित्रात समाविष्ट असलेल्या अंधश्रद्धात्मक व अतार्किक गोष्टीबद्दल नाराजी. हे सर्वांनी चर्चेच्या सुरुवातीलाच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, गैरसमज होऊ नये. आणि या दोन्हीही मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण या शीर्षकाच्या अंतर्गत करणार आहोत. आपला उद्देश काय आहे, तर हा जो संपूर्ण विषय आपण आज मांडणार आहे तुमच्यासमोर त्याच्यातला पहिला उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथाच्या इंट्रोडक्शनमध्ये म्हणजेच परिचयामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये बुद्ध जीवन चरित्राचा मुद्दा मांडून त्यावर चर्चा करण्याचे आव्हान केले आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद देऊन त्याची चर्चा करावी हे सांगण्याच्या उद्देशानेच आणि त्याच्या स्पष्टीकरणाच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत किंवा विषय घेत आहोत. दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात अंधश्रद्धात्मक व अतार्किक गोष्टीचा समावेश का आहे हे स्पष्ट करण्याचा आपला उद्देश आहे. या दोन उद्देशासाठी आपण आजचा विषय सादर करीत आहोत. आता हा जर विषय आपण सादर केला तर त्यामधून आपल्याला नेमका काय फायदा होईल, संपूर्ण विषय ऐकला तर आपल्याला काय फायदा होईल, त्याच्यातला पहिला फायदा हा की बुद्ध चरित्रासाठी निकायावरती म्हणजेच त्रिपिटकावरती अवलंबून का राहू नये याची माहिती किंवा याचं स्पष्टीकरण तुम्हाला आजच्या विषयामध्ये मिळेल. दुसरा जो फायदा आहे तो काय, तर बुद्ध जीवन चरित्रात अंधश्रद्धात्मक व अतार्किक गोष्टींचा समावेश होण्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते समजण्यास सुद्धा मदत होईल. आणि तिसरा की बुद्ध चरित्र समजून घेण्याच्या मार्गात कोणत्या अडचणी बाबासाहेबांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेल्या आहेत तेही आपल्या लक्षात येईल. आणि शेवटचा द बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे या संपूर्ण अभ्यासामुळे प्रत्येक अनुयायाचा हा सकारात्मक होईल. आता विषयाची आपण जो विषय चर्चा करणार आहे त्या विषयाची मर्यादा काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातील परिचय या पहिल्याच सदरात बुद्ध जीवन चरित्र हा प्रमुख मुद्दा दिलेला आहे. फक्त त्यावरच आपण चर्चा करीत आहोत. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे त्या फर्स्ट पॅरेग्राफवरतीच आजचा पूर्ण विषय आपला आहे. परिचयात म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये जे इतर 4 विषय दिलेले आहेत
त्याची चर्चा आपण आज इथे करणार नाही. जीवनचरित्रातील कोणताही विशिष्ट प्रसंग आपण प्रसंगावरती चर्चा करणार नाही. फक्त जीवनचरित्र एवढा मर्यादितच मुद्दा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या विषयाची जो तुमच्यासमोर विषय मी सादर करतोय त्या विषयाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? ती पार्श्वभूमी अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या मासिकाला बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा लेख लिहिला होता. या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मग्रंथाचा आराखडा कसा असावा हे सांगताना लिहिले आहे की धर्मग्रंथामध्ये सुरुवातीला धर्मसंस्थापकाचे चरित्र असलेच पाहिजे, हा बाबासाहेबांचा आग्रह आहे. इतर धर्माच्या सर्व धर्मसंस्थापकांचे चरित्र त्यांच्या धर्मग्रंथात मिळते, परंतु बुद्ध धम्माच्या संस्थापकाचे संपूर्ण अधिकृत चरित्र पाली साहित्यात कुठेही मिळत नाही. आपल्या ग्रंथाची गरज भरून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अश्वघोषाच्या संस्कृत महाकाव्यातून बुद्ध चरित्र घेऊन ग्रंथाच्या पहिल्या खंडात समाविष्ट केलेले आहे. असे असले तरी ग्रंथाच्या परिचयात सुरुवातीलाच लिहून ठेवले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की निकायाच्या आधारे बुद्ध जीवन चरित्र सुलभ व स्पष्ट करणे कठीण आहे. जीवन चरित्र सुलभ व स्पष्ट करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या सोडवून बुद्ध जीवन समजण्याचा मार्ग मोकळा करावा, हे बाबासाहेबांची वाक्य आहेत आणि त्यासाठी चर्चा कराव्यात असे बाबासाहेब आंबेडकर सुचवितात. बाबासाहेबांनी 2 नोव्हेंबर 1951 ते 15 मार्च 1956 या काळात आपल्या अनुयायासाठी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला. तो 1957 साली इंग्रजीत व 1970 साली मराठीत प्रकाशित झाला. प्रकाशित झालेल्या ग्रंथात पहिल्या खंडात बुद्ध चरित्र दिलेलं आहे. त्यामध्ये काही गोष्टी अंधश्रद्धात्मक व अतार्किक आहेत. त्या वाचल्यानंतर वाचकांना प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी या गोष्टींचा ग्रंथात समावेश का बरे केला असावा? गेली 66 वर्ष पडलेल्या या प्रश्नांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या भागात करीत आहोत. आता पुढचा मुद्दा मग आपण की बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातला जो आपण चर्चेला घेतलेला आहे मुद्दा की तो परिचय म्हणून, तो परिचय, त्या परिचयामध्ये बाबासाहेबांनी या परिचयामध्ये एक प्रमुख मुद्दा दिलाय आणि खाली 4 प्रश्न दिलेले आहेत. परिचयाचा मुख्य मुद्दा काय आहे तर बुद्ध जीवन चरित्र व शिकवणीबाबतचा मुख्य मुद्दा आहे आणि याच बरोबर चर्चा करण्यासाठी 4 प्रश्न दिलेले आहेत. ते म्हणजे बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? दुसरा प्रश्न 4 आर्य सत्याचा बुद्ध शिकवणीत अंतर्भाव होतो काय? आणि तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म तत्व. आणि चौथा प्रश्न भिक्खू निर्माण करण्यात बुद्धांचा काय हेतू होता? हे 4 प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. यापैकी आपण इथे बुद्ध जीवन चरित्र या मुद्द्याचीच चर्चा करणार आहोत. बाकी जे 4 प्रश्न या इंट्रोडक्शनमध्ये दिलेले आहेत त्याची नंतर 4 भागात स्वतंत्र आपण चर्चा करणार आहोत. परिचयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा दिलेला आहे तो जो पॅरेग्राफ ज्याच्यावरती आपण चर्चा करीत आहोत किंवा तो चर्चेला विषय घेतलेला आहे ते मूळ बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं संपूर्ण लिखाण मराठीमध्येच आहे, इंग्रजीमध्ये आहे. आपण त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो मराठी अनुवाद तुमच्यासमोर सादर करतोय. प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांचा अनुवाद आहे तो. म्हणजे परिचयामधला इंट्रोडक्शनमधल्या पहिल्या पॅरेग्राफचा मराठी अनुवाद असा आहे. बाबासाहेब लिहितात की भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टीत पत्तीस येतात. त्याबरोबरच स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दल ही मागणी वाढते आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. निकायावर अवलंबून राहून बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे आपल्या प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असेही आढळते.
जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकांचे जीवन व शिक्षण सादर करण्याची अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही। हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा प्रकाश टाकावा। यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणूनच आम्ही हा विषय इथं घेतलेला आहे। म्हणजे हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये फक्त मराठी अनुवादामध्ये तुमच्या समोर जसाची तसा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता जो आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिल्या पॅरेग्राफ म्हटलेले आहे त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत नेमके, तर बाबासाहेब पहिल्या 2 ओळीमध्ये लिहितात की भारतीय बौद्ध धर्माबद्दल आस्था, बुद्धांचे जीवन व शिकवण सुलभ व स्पष्ट करण्याची मागणी वाढत आहे। म्हणजे भारतीय बौद्ध धर्माबद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था वाढत आहे आणि त्या लोकांची बुद्धाचं जीवन व शिकवण सुलभ व स्पष्टीकरणाची मागणी वाढत आहे। आणि पुढे म्हणतात की अबौद्धाला म्हणजे जो बौद्ध नाही त्याला बुद्धाची जीवन आणि शिकवण सादर करणे हे फार कठीण आहे त्याच्यासमोर। आणि मग बाबासाहेब म्हणतात की निकायावर म्हणजेच त्रिपिटकीय ग्रंथावरती अवलंबून बुद्ध जीवन सादर करणे कठीण आहे। हा दुसरा ही कठीणाई मांडतात बाबासाहेब। त्यानंतर म्हणतात की निकायावर म्हणजेच त्रिपिटकीय ग्रंथावरती अवलंबून शिकवण सुद्धा सादर करणे कठीण आहे। आणि जगातील सर्व धर्म संस्थापकात बौद्ध धर्माच्या संस्थापकांचे जीवनचरित्र व धम्म शिकवण सादर करणे अडचणीचे, गोंधळात टाकणारे व अवघड आहे, हे अतिशयोक्तीचे नाही। हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न सांगितलेले आहेत ते बाबासाहेब स्वतः म्हणतात की हे प्रश्न सोडवून बौद्ध धम्म समजण्याचा मार्ग आपण मोकळा करण्याची आवश्यकता आहे। आता बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका अधिकृतपणे आहे की कोणत्याही धर्मग्रंथामध्ये त्या धर्मसंस्थापकांचं जीवनचरित्र हे सुरुवातीलाच असलं पाहिजे। ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि ती भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली प्रथमतः जाहीर केलेली आहे। बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य महाबोधी सभेच्या जर्नलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जो लेख लिहिलेला होता त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बुद्ध धम्माचा ग्रंथ निर्माण करणे हे सर्वप्रथम आणि महत्त्वाचं कार्य आहे। बौद्ध धर्माचं साहित्य अगदी विपुल प्रमाणात सागरासारखं अथांग आहे। एखाद्याने बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्याची अपेक्षा करणे हे अतिशय अवघड आहे। बुद्ध धर्मापेक्षा इतर धर्माचा फार मोठा फायदा झालेला आहे आणि तो म्हणजे त्याचे धर्मग्रंथ जसे कुणालाही सहज बाळगता येऊन त्या ग्रंथाचे वाचन करता येते, कारण ते छोटेखानी असल्याने कुणालाही स्वतःजवळ सहज ठेवता येतात आणि म्हणून जवळजवळ सर्वांकडे त्यांचे धर्मग्रंथ असल्याचे आढळते। पण दुर्दैवाने बुद्धाच्या धर्मग्रंथाचे तसे नाही, त्यांना धर्मग्रंथच नाही, ही एक प्रचंड उणीव आहे। पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्मग्रंथ तयार करताना बुद्ध धर्माच्या ग्रंथात खालील माहितीचा अंतर्भाव असावा। म्हणजे धर्मग्रंथाचा जो आराखडा आहे तो बाबासाहेब आंबेडकर देतात आणि तो आराखडा 4 भागामध्ये विभागलेला असला पाहिजे। याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ पूर्वी बनवलेलाच आहे, आता फक्त संदर्भ बनवून आपण घेतो की धर्मग्रंथाच्या आराखड्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की पहिला जो भाग असला पाहिजे तो जीवनचरित्राच्या म्हणजेच बुद्धांच्या आयुष्याची माहिती थोडक्यामध्ये पहिल्या खंडामध्ये किंवा पहिल्या भागामध्ये दिली पाहिजे। दुसरा जो भाग आहे त्यामध्ये चीनी देशाचं धम्मपद असलं पाहिजे। तिसरा जो भाग आहे तो बुद्धांचे काही महत्त्वपूर्ण संवाद आणि चौथा भाग आहे बुद्ध धर्मातील सण समारंभ, जन्म, मृत्यू, दीक्षा आणि विवाह। हा संदर्भ देण्याचा उद्देश हा की म्हणजे आपण हा जो सगळा संदर्भ पाहिला त्याचा उद्देश हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे की कोणत्याही धर्माला सर्वसमावेशक असा एकच ग्रंथ असावा आणि त्या ग्रंथामध्ये प्रथमतः सुरुवातीला त्या धर्माच्या धर्मसंस्थापकांचं जीवनचरित्र असलं पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी
हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ लिहिल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला जे आहे ते बुद्धांचं चरित्र पहिल्या खंडामध्ये आलेलं दिसतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचीच ठाम भूमिका आहे की धर्मग्रंथामध्ये सुरुवातीला धर्मसंस्थापकांचं चरित्र असलं पाहिजे. आता त्रिपिटकाबरोबर किंवा पाली बौद्ध साहित्यामध्ये बुद्ध चरित्र नाही. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्रिपिटकाबरोबर बुद्ध चरित्र निर्मिती केलेली नाही. बाबासाहेब म्हणतात की पहिल्या संगीतीत महाकश्यपाने त्रिपिटक निर्माण केले, परंतु याच संगीतीमध्ये बुद्धांचे चरित्र निर्माण करायला सांगितले पाहिजे होते, बाबासाहेब म्हणतात. कारण पहिल्या संगीतीच्या वेळी बुद्धांच्या बरोबर लहानपणापासून असणारे भिक्षू आनंद होते. आनंदाला बुद्धाचा सक्का चुलत भाऊ, आनंद हा बुद्धाचा सक्का चुलत भाऊ होता. त्याने जर चरित्र लिहिले असते तर चरित्राचा आज बुद्धांच्या प्रश्न निर्माण झाला नसता. बाबासाहेबांची भूमिका होती की पहिल्या संगीतीच्या वेळी बुद्ध चरित्र निर्माण करणे गरजेचं होतं. यावर बाबासाहेब स्वतःच प्रश्न निर्माण करतात. काय प्रश्न निर्माण करतात? बाबासाहेब स्वतःच प्रश्न निर्माण करतात की त्रिपिटकाच्या संगायनाबरोबर बुद्धाच्या जीवनातील प्रसंगाचे संगायन का बरं केले नसावे? बाबासाहेबांना प्रश्न पडतो. आणि बुद्धाच्या जीवनाचे चरित्र संकलन करण्याचे कश्यपाला का बरे सुचले नसावे, असे बाबासाहेब आंबेडकर स्वतःच प्रश्न निर्माण करतात. आणि बाबासाहेब आंबेडकर याचे सविस्तर उत्तर सुद्धा स्वतःच देतात. ते उत्तर अधिकृतपणे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी जो ग्रंथ लिहिला द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडामधला पहिल्या भागामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कश्यपाने हे चरित्राचं संगायन का बरं केलं नसावं किंवा त्रिपिटकाबरोबर बुद्ध चरित्र का बरं निर्माण झालं नसावं, याचं जनरल स्पष्टीकरण असं की बुद्ध चरित्राची ही समस्या आहे की त्याचे अधिकृत चरित्र कोणीही लिहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे अधिकृत चरित्र न लिहिण्याचे कारण सुद्धा समजून घेतले पाहिजे आपण. ते कारण काय? जनरल बुद्धांची भूमिका होती की मला महत्त्व देऊ नका, मी व्यक्ती म्हणून महत्त्वाचे अजिबात नाही, माझ्या शिकवणीला महत्त्व द्यावे, शिकवणीकडे पाहावे. बुद्धांनीच अनुयायांना व्यक्तिगत ओळख निर्माण करण्याची परवानगी दिलेली नाही. संघात प्रवेश केल्यानंतर पूर्वीची ओळख विसरण्याचा आपला नियमच आहे. नाव बदलले जाते, पूर्वीच्या अस्तित्वाचा उल्लेख न करण्याचा नियम सुद्धा बौद्ध धम्मामध्ये आहे आणि ही परंपरा आजही सुरूच आहे. जर चरित्राला बुद्धांनीच महत्त्व दिलेले नाही, त्यामुळे त्रिपिटकाच्या निर्मितीवेळी बुद्ध चरित्राचे संघाने निर्माण केले नाही, ही सर्वसाधारण आपण स्पष्टीकरण म्हणू शकतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्पष्टीकरण आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते आता पाहूया. बाबासाहेबांचं ओरिजिनल स्पष्टीकरण इंग्रजीमध्ये आहे, त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो मराठी अनुवाद प्राध्यापक देवीदास खोडेसर यांचा आहे, तो आपण घेऊया. आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, म्हणजे त्या भागाचं टायटल आहे 3ऱ्या खंडातल्या पहिल्या भागाचं की धम्मात त्यांचे स्थान, म्हणजे धम्मात बुद्धांचं काय स्थान. आणि त्याचं शीर्षक आहे त्या प्रकरणाचं की बुद्धांनी त्यांच्या धम्मात स्वतःकरता विशेष स्थान निर्माण केलेलं नाही. याचं म्हणजे ह्या शीर्षकाच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर जे स्पष्टीकरण देतात त्या स्पष्टीकरणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, ख्रिस्ताने देवाचा प्रेषित असल्याचा दावा केला आहे. त्याने पुढे असाही दावा केला आहे की तो देवाचा पुत्र आहे. ख्रिस्ताने अशी अट लावली की जोपर्यंत मनुष्य त्याला देवाचा पुत्र मानणार नाही तोपर्यंत त्याची मुक्ती होणार नाही. अशा प्रकारे ख्रिस्त देवाचा प्रेषित आहे, ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे स्वीकारण्यावरच ख्रिश्चनांची मुक्ती अवलंबून ठेवून ही अनिवार्य अट लावून स्वतःसाठी धर्मामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे. हे विशेष स्थान त्याने सुरक्षित केलेलं आहे. आता मुहम्मद पैगंबराचं बघा, मुहम्मदाने दावा केला की तो इस्लामचा प्रेषित आहे, तो देवाने पाठवलेला प्रेषित आहे. त्याने पुढे असाही दावा केला की पुढील 2 अटींच्या स्वीकाराशिवाय कोणालाही मुक्ती नाही. कुठल्या अट? की इस्लाम धर्मात मुक्ती हवी असेल तर मुहम्मद हा देवांचा प्रेषित आहे याचा स्वीकार अनिवार्य आहे. आणि दुसरी, इस्लाम धर्मात राहून मुक्तीची आकांक्षा बाळगणाऱ्याने पुढे हेही स्वीकारले पाहिजे की मुहम्मद हा शेवटचा प्रेषित आहे.
अशा प्रकारे इस्लाम धर्मात त्यांनाच मुक्ती प्राप्त होईल, तेच मुक्त होतील जे या 2 अटी अनिवार्यपणे स्वीकारतील। अशा प्रकारे मोहम्मदाने इस्लाम धर्मात स्वतः करता विशेष स्थान निर्माण केले। हे स्थान त्यांनी इस्लाम धर्मात मुस्लिमांची मुक्ती मोहम्मदाला देवाचा प्रेषित म्हणून स्वीकारण्याच्या अनिवार्य अटीवर निर्माण केले, सुरक्षित केले। बुद्धांनी अशी कोणतीही अट निर्माण केली नाही। तो शुद्धोधन आणि महामायेचा प्राकृतिक प्रक्रियेने उत्पन्न झालेला पुत्र आहे। या पलीकडे बुद्धाने अन्य कोणताही दावा केलेला नाही। मानव मुक्ती निमित्त ख्रिस्त किंवा मोहम्मदासारख्या अटी अनिवार्य करून बुद्धाने त्यांच्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलेले नाही, सुरक्षित केलेलं नाही। अमाप साहित्य उपलब्ध असतानाही बुद्धाच्या व्यक्तिगत जीवनाविषयी इतकी अल्प माहिती उपलब्ध असण्याचे हे कारण आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। म्हणजे प्रचंड बौद्ध साहित्य आहे, परंतु एवढं अथांग महासागरासारखं बौद्ध साहित्य असताना सुद्धा बुद्धाच्या जीवनाविषयी इतकी अल्प माहिती का आहे, त्याचं बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्टीकरण देतात। जे ज्ञात आहे त्यानुसार बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्वरितच राजगृही प्रथम संगीती आयोजित करण्यात आली होती। कश्यप त्या संगीतीच्या अध्यक्षस्थानी होता। आनंद, उपाली आणि अन्य दुसरेही जे कपिलवस्तूचे रहिवासी होते, जे तथागतासह प्राय प्रत्येक ठिकाणी चारिका करीत होते, जे तथागतांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांच्या सोबत होते, तेही त्या संगीतीत उपस्थित होते। पहिल्या संगीतीत म्हणजे त्या संगीतीत अध्यक्षस्थानी असलेल्या कश्यपाने काय केलं? मग त्याने आनंदाला धम्माचं संगायन करण्याचं सुचवलं। त्याने आनंदाला धम्माची पुनरुक्ती करण्याची सुचवलं। त्यानंतर कश्यपाने संगीतीला प्रश्न विचारला। म्हणजे आनंदाने आपलं म्हणणं मांडल्यानंतर कश्यपाने संगीतीला प्रश्न केला की काय हे बरोबर आहे? संगीतीने होकारार्थी उत्तर दिले आणि काश्यपाने तो प्रश्न समाप्त केला। त्यानंतर अध्यक्ष काश्यपाने उपालीला विनयाचे संगायन करण्यास सुचवले, विनयाची पुनरुक्ती करण्याचेही सुचवले आणि उपालीनेही संगायन केल्यावर काश्यपाने संगीतीला प्रश्न केला, काय हे बरोबर आहे? आणि संगीतीने होकारार्थी उत्तर दिले। काश्यपाने प्रश्न समाप्त केला। काश्यपाने त्यानंतर संगीतीत उपस्थितांपैकी एखाद्याला तिसरा प्रश्न विचारून बुद्धाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे संगायन करण्यास, पुनरुक्ती करण्यास सुचवावयास हवे होते, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। परंतु काश्यपाने हे केलेलं नाही। आता काश्यपाने विचार केला असावा की, बाबासाहेब म्हणतात की काश्यपाने विचार केला असावा की धम्म आणि विनय हे 2 विषय संघाशी संबंधित आहेत। जर काश्यपाने बुद्धांच्या जीवनाविषयी विवरण एकत्र केले असते तर आज आपणास बुद्धांचे संपूर्ण जीवन चरित्रच उपलब्ध झाले असते। बुद्धांच्या जीवनाविषयी माहिती संकलित करावी असे काश्यपाला का वाटले नसावे? बाबासाहेब स्वतःच प्रश्न निर्माण करतात। बघा काय प्रश्न आहे। बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या जीवनाविषयी माहिती संकलित करावी असं काश्यपाला का वाटलं नसावं? आणि याचं कारण उपेक्षा किंवा उदासीनता असणं शक्यच नाही, बाबासाहेब म्हणतात। बाबासाहेब काय म्हणतात की याचं एकमेव उत्तर हेच आहे की बुद्धांनी त्यांच्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलेले नव्हतं, सुरक्षित केलेलं नव्हतं। बुद्ध आणि त्यांचा धम्म ही सर्वता, म्हणजे बुद्ध आणि धम्म ही सर्वता 2 पृथक अस्तित्व आहेत, म्हणजे वेगळं अस्तित्व आहे। बुद्ध हे एक अस्तित्व आहे आणि धम्म हे एक अस्तित्व आहे। या 2 गोष्टी वेगळ्या आहेत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। बुद्धाने उत्तराधिकारी नियुक्त करण्यास नकार देणे हेही बुद्धाने स्वतःला धम्मापासून दूर ठेवले याचे द्योतकच आहे। 2दा 3दा त्यांच्या अनुगामींनी बुद्धाला त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्याची प्रार्थना केली। प्रत्येक वेळी बुद्धाने मात्र त्यांना नकार दिला। बुद्धांचे उत्तर काय होते? बुद्धांचे उत्तर होते की धम्मच धम्माचा उत्तराधिकारी असावा, धम्म स्वसामर्थ्यावर जिवंत राहावा, तत्व आणि विचार यांच्या सामर्थ्यावर जिवंत राहावा, धम्माचं अस्तित्व तत्व आणि विचाराने जिवंत राहावे।
धम्माचे अस्तित्व मानवीय अधिकारावरती अवलंबून असावे. धम्म विचार आणि तत्व जिवंत राहण्यासाठी मानवीय अधिकारावर आश्रित असतील तर तो धम्म नाही, तो विचार नाही, ते तत्व नाही. जर प्रत्येक वेळी धम्मशासनाच्या प्रस्थापनेसाठी धम्मसंस्थापकाच्या नावाचा घोष करणे आवश्यक असेल तर तो धम्मच नव्हे. धम्मासंबंधात स्वतःचे स्थान याविषयी बुद्धांचा दृष्टिकोन असा होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या ग्रंथामधल्या 3ऱ्या खंडामधल्या पहिल्या भागामध्येच की पाली साहित्यामध्ये किंवा बौद्ध त्रिपिटकाबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धाचं जीवन चरित्र का निर्माण केलं नाही, काश्यपाला हे का सुचलं नसावे, असे सगळे प्रश्न बाबासाहेब आंबेडकर स्वतःच निर्माण करतात आणि त्याचे स्वतःच अधिकृतपणे आपल्या ग्रंथामध्ये सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देतात, म्हणजे उत्तर सुद्धा देतात. आणि ते न्याय आहे की चरित्र नाही. परंतु आता मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी धर्मग्रंथाचा आराखडा कसा असावा याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुठल्याही धर्मसंस्थापकांच्या धर्मग्रंथामध्ये सुरुवातीला बुद्धाचं चरित्र असलं पाहिजे. आता बुद्धाचं चरित्र असलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. बुद्ध बौद्ध धम्माचे संस्थापक, मग त्यांचं चरित्र असलंच पाहिजे. परंतु पाली साहित्यामध्ये मात्र बुद्धांचं चरित्र उपलब्ध नाही. पाली साहित्यात बुद्ध चरित्र उपलब्ध नाही. ते का नाही याचे बाबासाहेब स्पष्टीकरण देतात. परंतु बाबासाहेबांच्या समोर ही समस्या निर्माण होते की त्यांनी जो ग्रंथ लिहायला घेतला त्यासाठी चरित्र कुठून घ्यायचे. मग बाबासाहेबांनी बुद्ध चरित्राची गरज पूर्ण करण्यासाठी अश्वघोषाच्या बुद्धचरितम या संस्कृत महाकाव्यातील चरित्र घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण हे एकमेव व जगन्मान्य चरित्र आहे. कोणी टीका करू नये म्हणून याबाबत त्यांनी ग्रंथाच्या प्रस्तावनेत पुढील प्रमाणे उल्लेख सुद्धा केलेला आहे. आणि बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच लिहितात. अश्वघोषाचे चरित्र घेण्याच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की सर्व टीकाकारांना की मी हे चरित्र तिथून का घेतलंय, तर टीका होईल त्या सर्व टीकाकारांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे, म्हणजे ओरिजिनल आहे असा माझा दावा नाही. म्हणजे माझ्या ग्रंथामध्ये जे आहे ते ओरिजिनल किंवा मौलिक आहे असा माझा दावा नाही. कारण अनेक जगातल्या उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण ग्रंथातील किंवा साहित्यातील साहित्य याकरता मी गोळा केलेलं आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरित्राचा मी विशेष उल्लेख सुद्धा इथे करू इच्छितो. त्यांची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकातील ज्या बाबी करता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणांची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धाच्या धम्माच्या अभ्यासकांना डोके ठराव्यात. त्याचा उहापोह मी प्राकथन या सदरामध्ये केलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात आपल्या प्रस्तावनेमध्येच ग्रंथाच्या की हा जो मी ग्रंथ लिहिलेला आहे, हा संपूर्ण ग्रंथ जो लिहिलेला आहे याच्यामधलं म्हणजे हे ओरिजिनल आहे, हे मूळ आहे किंवा हे मौलिक आहे याचा मी दावा अजिबात करत नाही. कारण हे संपूर्ण जे आहे त्या जगातल्या बौद्ध साहित्यामध्ये जे उपलब्ध झालं त्याच्यातून गोळा केलेलं आहे. आता बाबासाहेबांचे एक्झॅक्ट वर्ड काय आहेत, कारण मी तुमच्या समोर जो मांडला तो अनुवाद मांडला, पण एक्झॅक्ट वर्ड काय आहे म्हणजे भावना पोचतील ज्यांना इंग्रजी समजतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब इंग्रजीच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बुद्ध चरित्र का घेतलं याचं स्पष्टीकरण देतात. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर, टू डिसआर्म ऑल क्रिटिसिझम I would like to make it clear that I claim no originality for the book. It is a compilation and assembly plant. The material has been gathered from various books. I would particularly like to mention Ashwaghosh's Buddhavita into bracket Buddha Charitra, whose poetry no one can excel. In the narrative of certain events, I have even borrowed his लँग्वेज. बाबासाहेबांचा इथं इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, इट इज अ कंपायलेशन अँड असेंब्ली प्लान.
कंपायलेशन अँड असेंब्ली प्लांट, म्हणजे आपण एखाद्या कारखान्यामध्ये जो असेंब्ली प्लांट असतो, म्हणजे सगळ्या वस्तू एकत्र केल्यानंतर मग त्या सिस्टमॅटिक करून त्याचं आपण एक प्रेझेंट वस्तू निर्माण करतो, तशा पद्धतीने आहे की जगात जेवढं साहित्य आहे ते सगळं मी गोळा केलेलं आहे आणि ते क्रमवार, म्हणजे दावा बाबासाहेब आंबेडकर काय करतात, जे प्रेझेंटेशन मी व्यवस्थित मांडलेलं आहे ते माझं आहे, बाकीचं याच्यामधलं माझं काहीच नसल्यामुळे मी त्याच्यावरती ते खरं का खोटं किंवा ओरिजिनल आहे याचा मात्र अजिबात दावा करत नाही, हे त्यांच्या टीकाकारांना अगोदर सांगतात। हे आपण अतिशय महत्त्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्टीकरण घेतलंय। आता बाबासाहेब आंबेडकरांनी हे त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये अधिकृतपणे स्वीकार केलंय की मी जे चरित्र घेतलेलं आहे ते चरित्र कुठून घेतलेलं आहे, तर अश्वघोषाचं जे बुद्धचरितम हे संस्कृत महाकाव्य आहे त्याच्यामधून मी घेतलेलं आहे। आता हे अश्वघोषाच्याच बुद्धचरित्रामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धचरित्र का घेतात याचं सुद्धा स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि ते स्पष्टीकरण अशा पद्धतीने आपल्याला करता येतं की बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्धचरित्र समाविष्ट केलाय। त्यावेळी जगात बुद्धचरितम आणि ललित विस्तार हे दोन बुद्धाचे चरित्रात्मक ग्रंथ होते। बुद्धचरित्रम या ग्रंथाचे लेखक अश्वघोष आहेत, मात्र ललित विस्तार ग्रंथाचा लेखक अज्ञात आहे, तो कोणही लिहिला आहे हे आजपर्यंत कोणालाही समजलेलं नाही। आणि प्राचीन काळापासून आत्तापर्यंत या दोन ग्रंथाच्या व्यतिरिक्त बुद्ध चरित्रावर तिसरा कोणताही अधिकृत आणि जगन्मान्य असा ग्रंथ नाही। हे दोन ग्रंथ बुद्धचरित्र म्हणून मान्यता प्राप्त आहेत। बौद्ध साहित्यात बुद्धचरित्र त्यानंतर जेवढं लिहिलं गेलेलं आहे बुद्धचरित्राच्या संबंधी ते सगळं जे लेखन झालेले आहे ते या दोन ग्रंथाच्या आधारावरच झालेले आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे। बुद्धचरित्र लेखनासाठी यापैकी एकाचा आधार घ्यायचा होता बाबासाहेबांना, म्हणजे बुद्धचरितम मधून घ्यायचं का ललित विस्तार मधून घ्यायचं, तर ललित विस्तार बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मग्रंथ लिहिण्यासाठी त्यांच्या ग्रंथात बुद्धचरित्र समाविष्ट करण्यासाठी अश्वघोषाच्या चरित्रातील साहित्य घेण्याशिवाय त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्धच नव्हता। त्यामुळे बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी अश्वघोषाच्या ग्रंथाची निवड केली चरित्रासाठी, त्यांनी ललित विस्तार ग्रंथ निवडला नाही। बाबासाहेबांनी अश्वघोषाबाबत प्रस्तावनेमध्ये खूप चांगली भावना सुद्धा व्यक्त केली आहेत। बाबासाहेब म्हणतात की अश्वघोषाच्या काव्याची तुलनाच होऊ शकत नाही असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि त्याची भाषा एवढी सुंदर आहे की ती भाषा सुद्धा म्हणजे ती लँग्वेज सुद्धा मी बॉरो केलेली आहे, म्हणजे मी जशीच्या तशी घेतलेली आहे, कारण अश्वघोषा एवढी प्रतिभा कालिदासाकडेही नव्हते, परंतु हा जो संपूर्ण ग्रंथ आहे हा संस्कृत मधला ग्रंथ आहे। आता बुद्धघोषाचं जे चरित्र आहे हे नेमकं चरित्र काय आहे आणि त्या चरित्राच्या बद्दलची विद्वानांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण थोडक्यामध्ये तुमच्या समोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो। मी जे तुमच्या समोर स्पष्टीकरण बुद्ध चरित्राच्या संदर्भात अश्वघोषाच्या देणार आहे त्याचा संदर्भ आपण कुठून घेतलेला आहे, तर संपादक व अनुवादक सूर्यनारायण चौधरी यांचं अश्वघोषकृत बुद्ध चरित्र आहे। सर्ग 1 ते 14 त्याचा अनुवाद आहे आणि सर्ग 15 ते 18 त्याचा अनुवाद, आणि प्रकाशक आहेत मोतीलाल बनारसीदास पब्लिशिंग हाऊस दिल्ली, पंचम पुनर्मुद्रण 2021 अश्वघोष आणि उसकी कृतिया शीर्षक से। आता मराठी अनुवाद त्याचा पुढील प्रमाणे आहे की जे लिहिलेलं आहे, सूर्यनारायण चौधरी लिहितात की संस्कृत मधील बहुतेक कवींच्या जीवन चरित्रांच्या बाबत आपणाला फारच कमी माहिती आहे आणि त्यातीलच एक अश्वघोष सुद्धा आहे। या कवीचा काळ खालील गोष्टीवरून ठरवता येईल, म्हणजे अश्वघोष नेमका कोणत्या काळातला, तर त्याच्यासाठी त्याचा काळ ठरवण्यासाठी काही उदाहरणं दिल्या। त्याच्यातलं पहिलं आहे की बुद्ध चरित्राचा चिनी अनुवाद 5व्या शतकाच्या सुरुवातीला झाला होता, त्यामुळे याच्या अगोदर अश्वघोषाने बुद्धचरित्र लिहिले आहे हे स्पष्ट होते, म्हणजे 5व्या शतकाच्या अगोदर। त्यानंतर दुसरं उदाहरण देतात की बुद्ध चरित्रातील शेवटचा जो सर्ग 28वा आहे, म्हणजे एकूण 28 सर्गचं बुद्धघोषाचं हे चरित्र आहे, त्याच्यातला शेवटचा जो सर्ग आहे यामध्ये अशोकाचा उल्लेख आहे। यावरून हे जे चरित्र आहे ते अशोकाच्या नंतर झालेला आहे, म्हणजे तो काळ
इसवी सन पूर्व 273 ते 232. आणि तिसरं उदाहरण आहे की अश्वघोष आणि कालिदासाच्या शैलीवरून हे प्रमाणित होते की अश्वघोष हा कालिदासाच्या शेकडो वर्ष अगोदर होऊन गेलेला आहे. म्हणजे चीनमधील परंपरागत कथानुसार सुद्धा अश्वघोष हा कनिष्काचा समकालीन आणि अभिधर्माची व्याख्या विभाषाचा लेखक असल्याचे म्हटले जाते. कनिष्काच्या काळात विभाषाची रचना झाली होती असेही म्हटले जाते. अश्वघोषकृत सारीपुत्र प्रकरणाच्या पांडुलिपीचे हस्तलेखन या लिपीला पाहिल्यानंतर सुद्धा कळते की कनिष्क अथवा हुविष्क काळातील आहे असं कोण म्हणतंय, तर असं प्रोफेसर लुडर्स म्हणतात. या सर्व गोष्टीवरून आपण हे म्हणू शकतो की अश्वघोष हा कनिष्काच्या काळातील अथवा त्याच्याही अगोदरचा होता. अश्वघोष हा सुवर्णाक्षिकाचा मुलगा होता. त्याच्या आईचं नाव काय होतं? सुवर्णाक्षिका असं त्याच्या आईचं नाव होतं आणि तो साकेतचा रहिवासी होता. आता अश्वघोष चरित्रामध्ये नेमकं काय आहे याच्याबद्दल सूर्यनारायण चौधरी लिहितात की हे संस्कृत महाकाव्य आहे ज्यामध्ये बुद्धांचे सिद्धांत आणि जीवन वृत्तांत दिलेला आहे. संस्कृत ग्रंथात केवळ 17 सर्ग आहेत ज्यामध्ये शेवटचे 4 19व्या शतकाच्या सुरुवातीला अमृतनंदद्वारा जोडलेले आहेत. पूर्ण ग्रंथ न मिळाल्याच्या कारणाने त्याने हे असे केलेले आहे. तो स्वतः स्वीकारतो की धर्मक्षेप अथवा धर्माक्षर नावाच्या एका भारतीय विद्वानाने इसवी सन 414 ते 21 मध्ये चीनमध्ये याचा अनुवाद केला होता ज्यामध्ये 28 सर्ग होते इसवी सन पूर्वच्या आणि कथा बुद्धाच्या निर्वाणापर्यंत गेलेली होती. इत्सिंगच्या वर्णनातून सुद्धा, म्हणजे इत्सिंग हा कोण आहे? चीनी प्रवासी, त्याच्या वर्णनातून सुद्धा याची माहिती मिळते की त्याला या काव्याचा मोठा आकार 28 सर्गापर्यंतचा माहीत होता. 7व्या अथवा 8व्या शतकात केलेल्या तिबेटी अनुवादात सुद्धा 28 सर्ग होते. म्हणजे जे ओरिजिनल मूळ जे बुद्धचरितम अश्वघोषाचं आहे ते एकूण 28 सर्गाचं आहे. परंतु भारतामध्ये संस्कृतमध्ये जे उपलब्ध आहे ते मात्र परिपूर्ण नाही. महामहोपाध्याय हरिप्रसाद शास्त्रीकडून प्राप्त झालेला ग्रंथ 14व्या सर्गापर्यंतच जातो. त्यामुळे निसंशय संस्कृत बुद्ध चरित्र अपूर्ण आहे असे म्हटले जाते की तिबेटी अनुवाद एवढा अविकल आहे की त्याच्या आधारावर संस्कृतमध्ये अप्राप्त अंशाचा पुनरुद्धार होऊ शकतो. चीनी प्रवासी इत्सिंग याच्याबद्दल काय म्हणतो बघा या ग्रंथाबद्दल. तो म्हणतो की बुद्ध चरित्राची मुक्तकंठाने प्रशंसा करणारा इत्सिंग म्हणतो की भारताच्या 5 प्रांत आणि दक्षिण सागरच्या देशामध्ये सर्वत्र याची ख्याती आहे. या कवीने म्हणजे बुद्धघोषाने काही शब्दातच अनेक अर्थ आणि भावार्थ भरलेले आहेत ज्यामुळे वाचकांना एवढा आनंद होतो की त्यामुळे हे वाचण्यासाठी ते थकतच नाहीत. निसंशय ही एका कलाकारांची कलाकृती आहे. विषयाचे सादरीकरण सुंदर आणि व्यवस्थित प्रकारे केले आहे. दृश्यवर्णन सजीव आणि प्रभावी केले आहे. पाणिनीच्या व्याकरणाचा कुठे फरक पडतो याच्यावरती. कविता अनावश्यक अलंकारांनी भरलेली नाही. चमत्कारपूर्ण अथवा आश्चर्यजनक घटनांच्या वर्णनामध्ये कवी नियंत्रणात असल्याचा अनुभव येतो. तर या ग्रंथात जे प्रणय दृश्य आहे त्याबद्दल म्हटलेलं आहे की प्रणय दृश्याचं जे चित्रण महाकाव्याचं एक आवश्यक अंग मानले जाते. राजकुमाराला भुलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुंदरीचे निष्फळ प्रयत्न दाखवूनच कवी या आवश्यकतेची पूर्तता करतो. महालातून निघणाऱ्या राजकुमाराला पाहण्यासाठी एकत्र आलेल्या स्त्रियांचे सजीव चित्रण आणि महाविनिष्क्रमणाचा काळ, सुप्त सुंदर्यांचे दृश्य कवीच्या कामशास्त्र विषयाच्या ज्ञानाचा परिचय आहे. नीतिशास्त्राचा उपदेशामध्ये म्हटलेलं आहे की 4थ्या सर्गामध्ये कुलपुरोहिताने राजकुमाराला नीतिशास्त्राचा जो उपदेश दिलेला आहे त्यातून कवीच्या तत्संबंधी ज्ञानाची माहिती मिळते. युद्धवर्णनाबद्दल म्हटलं आहे की युद्धवर्णन सुद्धा महाकाव्याचं एक आवश्यक अंग आहे. कवीने मार आणि बुद्धाचे युद्ध दाखवून काव्यशैलीचा परिचय दिलेला आहे. आणि हा ग्रंथ कशासाठी लिहिलेला आहे ते अश्वघोषाने लिहिलेलं आहे. त्याच्या शेवटी तो म्हणतो की शेवटच्या पद्यात ग्रंथाचं प्रयोजन सांगताना बुद्धघोष या कवीने म्हटलं आहे की हे काव्य किंवा हे काव्य कौशल्य आणि पांडित्य दाखवण्यासाठी नाही तर परंतु जगाच्या सुख आणि उपकारासाठी हा ग्रंथ मी रचलेला आहे. निसज्ञ हा ग्रंथ संपत्तीच्या पाठीमागे लागलेल्या उन्मत्त जगासाठी औषधी आहे.
विषय सेवनाच्या चिंतनाने आकुल लोकांसाठी सदुपदेश आहे आणि तृष्णेने दग्ध संसारासाठी आनंदी पाण्याचा झरा आहे. धर्मानंद कोसंबी अश्वघोषाबाबत भूमिका मांडतात किंवा त्यांच्या प्रतिक्रिया देतात की अश्वघोष कनिष्काच्या काळात होऊन गेला हा काळ इसवी सन 78 ते 101 असा आहे. अश्वघोष जन्माने ब्राह्मण, नंतर तो बौद्ध झाला. त्याने एकूण 4 ग्रंथ लिहिले. एक बुद्धचरितम, दुसरा सौंदरानंद. या सौंदरानंद जो ग्रंथ आहे यामध्ये बुद्धांचा भाऊ नंद याची गोष्ट दिलेली आहे. तिसरा ग्रंथ सारीपुत्त आणि सारीपुत्त प्रकरण आणि चौथा बौद्ध शब्दोत्पाद शास्त्र. बुद्धचरित्र बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी लिहिलेलं आहे. बुद्धचरित्र क्लासिकल संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. यामध्ये गौतम बुद्धाचे जीवनचरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात केलेली आहे. काव्याच्या 28 कंटोजपैकी 14 संस्कृतमध्ये पूर्णावस्थेत आहेत, अस्तित्वात आहेत. अश्वघोष हा सर्वास्तिवादी बुद्धिस्ट तत्ववेत्ता होता आणि तो कवी होता. हुयेनत्सांग हा चीनी प्रवासी आहे. त्यांनीही अश्वघोषाबद्दल म्हटलेलं आहे. हुयेनत्सांग भारतात आला त्यावेळी 4 प्रभावी व्यक्तिमत्व त्याच्या दृष्टीने भारतात होती. त्याने सूर्याची उपमा दिली आहे. त्याने म्हटले आहे की अश्वघोष पूर्वेकडचा सूर्य आहे, नागार्जुन पश्चिमेकडचा सूर्य आहे, आर्यदेव दक्षिणेकडचा सूर्य आहे, तर कुमारलब्ध उत्तरेकडचा सूर्य आहे. 4 जण प्रसिद्ध भिक्खू होते. आपल्या पुस्तकात हुयेनत्सांग लिहितो की हे 4ही भिक्खू खूप खूप प्रभावशाली होते. त्यानंतर अश्वघोषाने बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर, म्हणजे जर आपण याचं विश्लेषण केलं तर काय की अश्वघोषाने बुद्धचरित्र कधी लिहिलेलं आहे, तर अश्वघोषाने बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी बुद्धचरित्र संस्कृतमध्ये आणि तेही काव्यात्मक लिहिलेलं आहे. त्यामुळे जी व्यक्ती 500 वर्षाची आहे तिचे चरित्र कशाच्या आधारे लिहिलेलं असेल, कारण ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं आहे त्या व्यक्तीची माहिती सांगणारी ती व्यक्ती स्वतःही नाही आणि त्या काळातलं कोणीही जिवंत असण्याचा प्रश्नच येत नाही. 500 वर्षापूर्वी बुद्धचरित्र पाली साहित्यामध्येही लिहिलं गेलं नाही. मग अश्वघोषाने जे बुद्धचरित्र लिहिले आहे ते नेमके कशाच्या आधारावर? अश्वघोषाने जे चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्राला जगात मान्यता मिळाली आहे. तसेच ललित विस्तार हे असेच काव्य लिहिले आहे आणि त्यालाही बुद्धचरित्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु 500 वर्षानंतर जी ही चरित्र लिहिलेली आहेत त्या चरित्राचा नेमका आधार काय किंवा कशाच्या आधारे ही लिहिलेली आहेत याचं स्पष्टीकरण होण्याची अतिशय आवश्यकता आहे.